आज आपण इयत्ता 7वी मराठी कविता 4थी श्रावण मास या कवितेचा स्वाध्याय पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालील प्रसंगी काय घडेल ते लिहा. प्रसंग 1, पहिला पाऊस आल्यावर. काय घडते? उन्हाळ्याच्या त्रासानंतर पहिला पाऊस आल्यावर हवेत गारवा येतो, मन प्रसन्न होते आणि संपूर्ण सृष्टी आनंदून जाते. 2, सरीवर सरी कोसळल्यावर. काय घडते? मुसळधार पावसाने नदी नाले ओसांडून वाहतात, पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते आणि शेतकरी वर्ग आनंदित होतो. प्रश्न दुसरा, निरीक्षण करा व लिहा. श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल. उत्तर, अचानक वारे वाहू लागतात, अंधार पसरल्यासारखा वाटतो, आकाशात काळे ढग दिसू लागतात, पावसाच्या सरी कोसळू लागतात, आकाशात इंद्रधनुष्य दिसू लागते. प्रश्न तिसरा, खालील तक्ता पूर्ण करा. कवितेत आलेली यांची नावे. प्राणी, हरणी, पाडसे, खिल्लारे. पक्षी, बगळे, पाखरे. फुले, सोनचाफा, केवडा, पारिजातक. प्रश्न चौथा, सुंदर बाला या फुलमाला. या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. उत्तर, श्रावण मासी हर्ष मानसी, तरुशिखरांवर उंच घरांवर, उतरून येती अवणीवरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी. प्रश्न पाचवा, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा. अ, क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. उत्तर, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. आ, झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. उत्तर, तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. ई, हरणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत. उत्तर, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. प्रश्न सहावा, कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. उत्तर, श्रावण महिन्यात चोहीकडे हिरवळ पसरते, क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच ऊन पडते. हा ऊन पावसाचा खेळ पाहून मन आनंदी होते. खेळूया शब्दांशी मध्ये खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. बासरी, पावा. स्त्रिया, ललना. आकाश, नभ. मेघ, जलद. गुराखी, गोप. पृथ्वी, अवनी. वृक्ष, तरु. मुख, वदन. राग, रोष. खेळ खेळूयामध्ये खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरून दाखवल्या आहेत, दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत. एकीकडचे कोडे सोडून दाखवलेले आहेत, दुसरीकडचे आपण सोडूया. पुढारी म्हणजे पहिला उभा आहे नेता. दिनांक दुसरा, तारीख. पक्षी, खग. समानार्थी शब्द आहे पक्षाचा. आकाश, गगन. डोळे, नयन. आश्चर्य, नवल. लिहिते हो यामध्ये श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, वैशाख महिन्यात. वैशाखात कडक ऊन पडते आणि जमिनीला भेगा पडतात. नदी नाले आटल्यामुळे गुराढोरांना चारा पाणी मिळत नाही व प्राण्यांचा जीव व्याकुळ होतो. श्रावण महिन्यात. श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते आणि हवेत गारवा येतो. शेतात बियाणे उगवून चोहीकडे हिरवा चारा मिळतो, त्यामुळे शेतकरी व गुरेढोरे आनंदात असतात. चला संवाद लिहूया मध्ये. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा. हा संवाद वर्गात सादर करा. पाऊस, काय छत्रीबाई, मी आलो की तुम्ही लगेच उघडता आणि लोकांना माझ्या थेंबांपासून वाचवता. तुम्हाला माझी भीती वाटते का? छत्री हसून, अरे नाही रे पावसा, मला तुझी भीती नाही वाटत. तू तर सगळ्यांचा आवडता आहेस. तू येतोस म्हणून तर सृष्टी सुंदर दिसते. पाऊस, मग तू लोकांना माझ्या पाण्यात का भिजून देत नाहीस? छत्री, अरे मुलं पावसात जास्त भिजली तर त्यांना सर्दी खोकला होईल, ते आजारी पडतील, मग त्यांना शाळेत कसं जाता येईल, म्हणून मी त्यांची काळजी घेते.